आज आहे आपल्या वेट लॉस जर्नीचा डे 13. मी 21 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याचाच आज 13वा दिवस आहे. सकाळी मी माझा बेट ठीक करून घेतला, त्यानंतर डिटॉक्स वॉटर बनवलं आणि कोणीतरी डिटॉक्स वॉटरची रेसिपी परत मागितली. त्यासाठी तुम्हाला वेट लॉस जर्नीचे जे व्हिडिओज आहेत ते चेक करावे लागतील, कारण कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी डिटॉक्स वॉटरची रेसिपी शेअर केलेली आहे. नंतर चिया सीड्स वॉटर बनवून घेतला आणि चिया सीड्स वॉटर पण कशी बनवते हे नेहमी विचारलं जाते. तर बस पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 टेबलस्पून चिया सीड्स टाकते आणि अर्धा तासानंतर मग ते प्यायला सुरुवात करते. कोणीतरी विचारलं होतं की तू तुझे 10K स्टेप्स कसे काउंट करते, तर आयफोनमध्ये इनबिल्ड ॲप आहे, त्यामध्येच मी माझे स्टेप्स काउंट करते आणि तुम्हाला अँड्रॉइडमध्ये पण खूप सारे स्टेप्स काउंटर ॲप मिळून जातील किंवा iOSसाठी पण मिळून जातील. आणखी एक क्वेश्चन होता की आपली मेंटेनिंग कॅलरीज कशी कळेल, तर मी एक हेल्दीफाय मी म्हणून ॲप वापरते. त्यामध्ये आपल्याला डिटेल्स टाकायचे असतात. ते iOSवर पण अवेलेबल आहे आणि अँड्रॉइडवर पण अवेलेबल आहे. तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता. तर त्या ॲपमध्ये आपले डिटेल्स टाकायची आणि सगळं तुम्हाला तिथेच मिळेल. आणि नंतर मग मी चहा घेऊन घेतला माझा, आणि हे फोडणीचा भात होता, तर तो मला खायचा नव्हता कारण माझा उपवास होता. तर काकूंना म्हटलं तुम्ही खाऊन घ्या, तर काकूंनी मग ब्रेकफास्टमध्ये तोच खाऊन घेतला. आणि मी इथे माझी पपई कापायला गेली. कालची पपई इतकी खराब निघाली होती की मी नेहमी त्यांना म्हणत होते की अशी कशी पपई आणली तुम्ही, म्हणून आज खूप छान पपई आणली त्यांनी आणि इतकी गोड होती की म्हणजे खातच राहावं वाटत होतं. मी एक छान असा 450 ग्रॅमचा मोठा बोल मी लंचमध्ये पपईचा खाऊन घेतला. डिनर मी खूप लवकर करते, 7पर्यंत माझं डिनर होऊन जाते. तर डिनरमध्ये दही, काकडी, एक भरीत होतं, हे एक थेंबही तेल न टाकता भरीत बनवलेलं होतं, आणि भाकर होती ज्वारी आणि उडदाची. हे माझं डिनर होतं. आणि हो, जर तुम्हालाही माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये मला जॉईन करायचं आहे तर तुम्ही मला फॉलो करू शकता. फ्लॅक्सीड्स खाऊन दिवसाचा एंड केला. चला मग बाय.